नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण सांकेतिक लिपी, सांकेतिक भाषा पाहत आहोत. आता घ्या प्रश्न. एका सांकेतिक लिपीत यमसदन हा शब्द नाद सामया असा लिहितात. यमसदन हा शब्द नाद सामया असा लिहितात. तर त्या भाषेत सकल गण हा शब्द कसा लिहिला जाईल. तर त्या सांकेतिक लिपीत सकल गण हा शब्द कसा लिहिला जाईल याच्यासाठी हे एक पाठ असणं गरजेचं असतं. मुळाक्षर पाठ असणं. पहिल्यांदा शेवटचा न घेतला, नंतर द घेतला, नंतर स घेतला, नंतर म घेतला, नंतर शेवटला य टाकला. मी शेवटून उलटा क्रम लावलेला आहे. मी आता उलटा क्रम लावला तर काय होईल? न ग ल क स असं लिहिलं जाईल. आणि नंतर काय पहा, इथे काना दिलेला दिसतोय पहिल्याला, मधल्याला आणि शेवटच्याला. इथं तर कोणालाच काना नाही. म्हणजे इथं काय करतायत? काने पण देत आहेत. म्हणजे पहिल्याला, मधल्याला आणि शेवटच्याला काना दिला. मग काय होईल? शब्द नागला कसा. हा सकल गण हा शब्द नागला कसा असा लिहिला जाईल. पुढे घ्या. एका सांकेतिक लिपीत गगनगड हा शब्द डगान गाग असा लिहितात. आता वरच्या ह्याच्यात लक्षात आले तुमच्या, डगान गाग असा लिहितात. तर करवत हा शब्द कसा लिहिला जाईल? करवत. तर त्या लिपीत करवत हा शब्द कसा लिहिला जाईल? आता काय झालं? ड अगोदर घेतला, नंतर ग घेतला, नंतर न घेतला, नंतर ग घेतला, नंतर ग घेतला. मी तशा शेवटचा पहिल्यांदा त घेतला जाईल, नंतर व घेतला जाईल, नंतर र घेतला जाईल, नंतर क घेतला जाईल. नंतर काय केले की या ड ला नाही पण या ग ला काना दिला, या न ला नाही या ग ला काना दिला. म्हणजे शेवटून दुसरं. मग या त ला नाही या व ला काना दिला जाईल, र ला नाही क ला काना जाईल. काय होईल? तवारका असा लिहिला जाईल. तवारका. पहिलं शेवटला मांडलं. हो, मग तेच की हे ड पहिल्यांदा आहे असं घ्यायला, हे असंही म्हणू शकतो ना आपण. ह्या ग इथं घेतला, हा ग इथं घेतला असंही म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला इथं अर्थ काढायचा आहे. मग इथं जर हे शेवटचं पहिल्यांदा घेतलं, पहिलं शेवटचं घेतलं, पण हे मधलंच आहे. ग ला ग येतो, ग ला ग येतो, कारण हे कॉमन आहेत. ग न ग. तसं इथं कॉमन नाही आहेत ना, वेगळे आहेत. मग इथं पर्याय कट की या पद्धतीनं जर म्हणलं की या पहिला शेवटचं पहिलं घेतलं, पहिलं शेवटचं घेतलं. आता इथे काने दिलेले आहेत. मी तर तसाच घेतला, व तसाच घेतला. मग दुसऱ्या अक्षराला कानाही गोंधळ होतोय, चुकतंय. त्यामुळं पर्याय कट पद्धत जास्त गरजेची आहे. नक्की इथं आपल्याला सांगता येत नाही. पुढे चला. एका सांकेतिक लिपीत पिवळा हा शब्द ळीपवा पिवळा हा शब्द ळी व पा असा लिहितात. पिवळा शब्द ळी व पा असा लिहितात. हिरवा
हिरवा हा शब्द विरहा विरहा असा लिहितात, विरहा असा लिहितात, तर त्या लिपीत गुलाबी गुलाबी हा शब्द कसा लिहिला जाईल? तर पहा, शेवटचा ळ घेतलाय, मधलं मध्ये ठेवलंय, पहिलं शेवटला टाकले. वेलांटी याला होती, याला दिली तशी. इथं काना होता, काना दिला. शेवटचा वा इथे घेतला, मधला र इथे, पहिला शेवटला. पहिल्याला वेलांटी होती, दिली. शेवटच्याला काना होता, दिला. मग इथं पहिला ब तसाच घेतला जाईल, मधला ल घेतला जाईल, हा ग घेतला जाईल. आता याला उकार आहे, याला उकार दिला जाईल. याला काना आहे, काना दिला जाईल. याला वेलांटी आहे, वेलांटी दिली जाईल. तर पिवळा हा शब्द ळी व पा, हिरवा हा शब्द विरहा, तर गुलाबी हा शब्द बुलागी असा लिहिला जाईल. आहे पण पुढे म्हणजे काय तिथे विचार असेल आपल्याला सांगता येत नाही. त्यांच्या मनामध्ये काय आहे, पेपर तयार करणाऱ्याच्या मताचा, त्याच्या मनाचा आपण अभ्यास करावा लागतो की त्या ठिकाणी काय तयार केलेलं आहे किंवा कसं तयार केलेलं असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी काय उद्दिष्ट आहे, त्याचं पर्याय काय आहे, त्याच्यानुसार आपल्याला बदलता आलं पाहिजे. आपण म्हणतो असंच पाहिजे तसं म्हणून चालणार नाही. एका सांकेतिक लिपीत पदक पदक हा शब्द कादपा कादपा असा लिहितात. पदक हा शब्द कादपा. तर त्या लिपीत लिहिलेल्या नारमा नारमा या शब्दाचे मूळ रूप कोणते? तर त्या सांकेतिक लिपीत लिहिलेल्या नारमा या शब्दाचे मूळ रूप कोणते? आता इथं उलट पाहायचं. क पहिल्यांदा शेवटला गेला, मध्ये आहे, हा शेवटचा इथे गेला. मग तसं इथं शेवटचा पहिल्यांदा घ्या, मधला मध्ये टाका आणि पहिला शेवटला टाका. आता याचे काना दिलेले, काने काढून टाकले. काना काढून टाकले तर काय होईल? शब्द मरण. मरण हा शब्द नारमा असा लिहिला जाईल. पुढे एका सांकेतिक लिपीत पटकन पटकन हा शब्द पटकन हा शब्द प ख ठ फ प ख ठ फ प ख ठ फ असा लिहितात. तर वर त्या सांकेतिक लिपीत वरचढ वरचढ हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्या सांकेतिक लिपीत वरचढ हा शब्द कसा लिहिला जाईल? आता इथं कसा तयार झालेला आहे तो पहा बरं. प ला प म्हणू शकतो बा, ट ला ख नाही, क च्या नंतर ख येतो. त्याच्यामध्ये पहा, क च्या नंतर ख येतो, न च्या नंतर प येतो, न च्या नंतर प. ओके, शेवटचा पहिला न च्या नंतर प, नंतर क च्या नंतर ख, ट च्या नंतर ठ, प च्या नंतर फ. जे नंतर आलेले अक्षर घेतले आणि तसाच नाही पुढे घेतले. मग ढ च्या नंतर काय आहे? न अगोदर. च च्या नंतर छ, र च्या नंतर ल आणि व च्या नंतर श. तर वरचढ हा शब्द कसा लिहिला जाईल? न छ ल श, न छ ल श. बरोबर आहे पर्यायामध्ये. पुढे एका सांकेतिक लिपीत त्रिकोण चौकोन वर्तुळ. एका सांकेतिक लिपीत मगर हा शब्द मगर. एका सांकेतिक लिपीत मगर हा शब्द त्रिकोण चौकोन वर्तुळ असा लिहितात. मगर हा शब्द त्रिकोण चौकोन वर्तुळ असा लिहितात. तर त्या सांकेतिक लिपीत
गरम हा शब्द कसा लिहिला जाईल? गरम. आता इथं वेगळे आपल्याला पर्याय दिलेले नाही आहेत, म्हणजे एकाच याच्यावरनं बनवायचे. मग सरळ म ला त्रिकोण घेतला, ग ला चौकोन घेतला, र ला वर्तुळ घेतला. क्रम जर असा आहे तर मग ग ला काय म्हणलेलं आहे? ग ला चौकोन आहे ग. र ला काय आहे? र ला वर्तुळ आहे. आणि म ला त्रिकोण आहे. गरम हा शब्द कसा लिहिला जाईल? चौकोन वर्तुळ त्रिकोण असा लिहिला जाईल. म्हणजे शब्दांचा क्रम बरोबर असेलच असं नाही, परंतु आपल्याला तिथं पर्याय पण बघितले पाहिजेत की असू शकतात, आहेत का नाहीत. पुढे घ्या. एका सांकेतिक लिपीत वतन हा शब्द, एका सांकेतिक लिपीत वतन हा शब्द स्टार चौकोन स्वस्तिक, स्टार चौकोन स्वस्तिक असा लिहितात. वतन हा शब्द स्टार चौकोन स्वस्तिक लिहितात. तर तगर हा शब्द कसा लिहिला जाईल? आता इथं जास्त आपल्याला दिलंय का? एकच दिलेलं आहे वतन. तर त्या सांकेतिक लिपीत तगर हा शब्द चौकोन वर्तुळ त्रिकोण, तगर हा शब्द चौकोन वर्तुळ त्रिकोण असा लिहितात. तर गवत कसा लिहिला जाईल? गवत. आता एक याच्यामध्ये करा की या दोघांमध्ये कॉमन काय आहे? त आहे. मग तला दोन्हीकडे सारखं चिन्ह आहे का? इथे मध्ये त आहे, इथं पहिल्यांदा दोन्हीकडे चौकोन आहे, म्हणजे सारखं आहे. आता व खाली नाही न खाली नाही, म्हणजे अक्षरांचा आणि अंकांचा शब्द क्रम सारखा आहे. मग ग ला काय आहे? मध्ये वर्तुळ आहे. व ला काय आहे? स्टार आहे, पहिल्यांदा आहे म्हणजे इथं पहिल्यांदा. त कुठं आहे? इथे आहे, मध्ये पण आहे. मग इथं मधला घेतला तरी चौकोन, इथं घेतला तरी चौकोन. गवत हा शब्द कसा लिहिला जाईल? वर्तुळ स्टार चौकोन असा लिहिला जाईल. पुढे घ्या. एका सांकेतिक लिपीत जगत वर्तुळात फुली चौकोन त्रिकोण असा लिहितात. दगड हा शब्द चौकोनात फुली चौकोन स्टार असा लिहितात. दगड हा शब्द चौकोनात फुली चौकोन त्रिकोण असा लिहितात. तर त्या लिपीत रडत हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्या लिपीत रडत. आता इथे पहा, दोन्हीकडे ग कॉमन आहे, दोन्हीकडे चिन्ह सारखे आहे, म्हणजे अक्षराचा आणि याचा क्रम सारखा आहे. मग र ला पहा काय वापरलंय? रडत. काय चुकलं रे? रडत. वरती र आलाच नाहीये. आता इथं पर्याय पहा, पर्याय कट पद्धत वापरावं लागले. स्टार त्रिकोण वर्तुळात फुली. दुसरा पर्याय चौकोन नात फुली स्टार त्रिकोण. तिसरा पर्याय आहे चौकोन स्टार त्रिकोण आणि चौथा पर्याय आहे वर्तुळ स्टार त्रिकोण. आता स्टार याच्यात आलेला आहे, त्रिकोण आलेला आहे, चौकोन पण आलेला आहे, चौकोनाची फुली पण आलेली आहे. मग र कोणत्या याला आहे? याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येत नाही आहे. याचं बघू आपण त्याच्या उत्तरामध्ये. डी मध्ये दुसऱ्याच्या वर्तुळ स्टार त्रिकोण दिलेला आहे, हे दिलंय उत्तर. ड ला काय आहे? स्टार. इथे त्रिकोण आहे त ला, आणि र ला त्यांनी वर्तुळ दिलेलं आहे, म्हणजे वर्तुळ याच्यामध्ये दिलेलं आलेलंच नाही.
म्हणजे वर्तुळ नुसतं वर्तुळ इथं कुठे आलेलं नाही, म्हणजे या रला वेगळं चिन्ह आहे, ते पर्याय दिलेलं नाही आहे. मग आपल्याला पर्याय कट पद्धत वापरायची. मग याच्यापासून काय बनेल बाबा, स्टारपासून ड, त्रिकोणपासून काय बनेल त, आणि वर्तुळात फुलीपासून ज. याच्यापासून रडत बनतोय का, नाही. इथे काय आहे, चौकोनात फुली द, स्टारने काय आहे ड, आणि त्रिकोणनी काय आहे त, दड त. आपल्याला रडत सांगितलंय, जुळतोय का, नाही. चौकोनात फुली ग, स्टारने त, आणि त्रिकोणने त. स्टारला काय येते ड, ग ड त. बनतोय का रडत, नाही जमत. मग आता इथे याला कोणतं चिन्ह नाही. आता याला आहे ड, याला आहे त, मग रला वेगळं असणार आहे. र याच्यात अक्षरच नाही, मग रला वेगळं चिन्ह, मग याच्यात नसणारं चिन्ह, म्हणून पर्याय क्रमांक 4. चला घ्या पुढे. एका सांकेतिक लिपीत, एका सांकेतिक लिपीत बदक, एका सांकेतिक लिपीत बदक हा शब्द वर्तुळात फुली चौकोन त्रिकोण, वर्तुळात फुली चौकोन त्रिकोण असा लिहितात. बदक. सरळ, सरळ, स्टार, स्वस्तिक, स्टार, स्वस्तिक, वर्तुळ असा लिहितात. तर त्याच लिपीत स्टार, स्टार, चौकोनात फुली, स्टार, चौकोनात वर्तुळात फुली आणि वर्तुळ, स्टार, वर्तुळात फुली आणि वर्तुळ कोणता शब्द लिहिला जाईल. आता स्टारने काय होईल पहा, क्रम अगोदर पहा, याच्यात कॉमन काय आहे का, नाही आहे. म्हणजे चिन्हांचा आणि अक्षरांचा क्रम सरळ आहे. मग याला येईल स, याला काय होते ब, आणि याला ळ. मग या चिन्हाने कोणता शब्द लिहिला जाईल, सबळ हा शब्द लिहिला जाईल. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या पुन्हा पुढील भागामध्ये.